नमस्कार. मी आज आपली ओळख श्रीयुत प्रकाश खंडारे यांची करून देत आहे. प्रकाश खंडारे हे ONGCमध्ये खूप सिनियर पोझिशनला ॲज अ जिओलॉजिस्ट त्यांनी साधारणतः 37 वर्ष काम केलेलं आहे आणि एक सिनियर सायंटिस्ट या नात्याने मी त्यांना वॉटर हार्वेस्टिंग, सरफेस वॉटर मॅनेजमेंट आणि ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट या विषयावर त्यांचे विचार मांडायचं त्यांना इन्व्हाइट करतो. वैदिक कालापासून भारतात पाणी हा विषय हा नेहमीच ज्वलंत राहिलेला आहे आणि कदाचित त्यामुळेच त्या काळातील लोक इंद्राला सर्वात महत्त्वाचे देव समजायचे की जे या पाण्याचं रिप्रेझेंटेशन करतात. वैदिक ऋचामध्ये देखील पाणी हे अजरामर आहे, हे तत्त्व कधी नष्ट होणारं नाही या बाबतीत बरेचसे श्लोक आहेत आणि ज्यामुळं त्याचं महत्त्व कसं हे पटवून देण्याकरता त्यांनी की ढगं कशी निर्माण होतात, पाण्याचं बाष्पीभवन कसं होतं, बाष्पीभवनानंतर ढगं तयार झाल्यानंतर हवेपासून त्याचं प्रेसिपिटेशन म्हणजे पाण्यात रूपांतर कसं होतं आणि पाऊस कसा पडतो आणि पाऊस पडल्यानंतर तो भूपृष्ठावर कसल्या पद्धतीने जमा होतो, नद्यातून, नाल्यातून, समुद्रातून, या सर्व गोष्टीचं विवेचन अनेक ऋचामध्ये वेदामध्ये केलेलं आहे. त्यानंतर पहिलं सिस्टिमॅटिक वॉटर मॅनेजमेंटचं काम कौटिल्याने 4थ्या शतकात केलेलं आहे. पूर्णपणे पाण्याचा व्यवहार कसा करावा, पाण्याचा उपयोग कसा करावा, अनियंत्रित आणि नियंत्रित दोन्ही पद्धतीचा पाण्याचा उपयोग कसा करावा हा पहिला विचार कौटिल्याने या देशात दिला आणि तोच विचार आजच्या तारखेपर्यंत देखील परदेशात देखील त्याच विचारावर अद्यापपर्यंत संशोधन सुरू आहेत. कौटिल्यानंतर मूलभूत सिद्धांत म्हणून वराहमिहिर यांनी आपल्या वृहत संहितेमध्ये पाण्याचं नष्ट न होण्याचं तंत्र, नेहमी अजरामर राहण्याचं तंत्र आणि त्यानंतर ते वाचवण्याचं तंत्र, ते शोधण्याचं तंत्र हे त्यांनी त्यांच्या वृहत संहिते पुस्तकामध्ये प्रकरण 21, 22, 23 आणि 54 या 4 प्रकरणं दिले आहेत. 4थं प्रकरण जे 54 नंबरचं प्रकरण आहे त्याचं दवागल नाव आहे. त्या प्रकरणामध्ये त्यांनी भूपृष्ठाखालच्या पाण्याच्या संशोधनाबद्दल, त्याला नंतर कसं प्रिझर्व करावं, त्याला लागणारं कुठलं मटेरियल कसं वापरावं, बांधकामाकरता कसं मटेरियल वापरावं, विहिरी कशा खोदाव्यात या बाबतीत त्यांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे. वराहमिहिरांच्या ऑब्झर्वेशन्समध्ये काही गोष्टी इतक्या सुरेख आहेत. त्यांनी सृष्टीचा उपयोग घेतलेला आहे. सृष्टी म्हणजे असलेली झाडी, आजूबाजूला असलेली झाडी. तर त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांनी विदित केल्याप्रमाणे बांबूची झाडे किंवा बांबूच्या जातीची झाडे, नंतर अर्जुन वृक्षाची झाडे, त्या जातीची झाडे, उमर, पिंपळ, वड, नीम या पद्धतीची झाडे, या झाडांच्या अस्तित्वामुळं जमिनीत पाणी असू शकतं ही कल्पना वराहमिहिर यांनी दिलेली. त्याबरोबरच अतिशय महत्त्वाचा त्यांचा शोध म्हणजे उधई, व्हाईट अँट्स, ज्याला टर्मरिक म्हणतो आपण, त्या अनेक शेतात, अनेक घरात उधईंचं वर्चस्व असतं. उधई अनेक प्रकारचे असतात. तर त्या उधईमध्ये आपण आपल्याकडे असणाऱ्या लाल मुंग्या ज्याला म्हणतो त्या पण उधईच्याच जातीच्या असतात. त्यांना पण पाणी आणि उधईंना अतिशय जास्त प्रमाणात ह्युमिडिटीची आवश्यकता असते. ॲरिड क्लायमेटमध्ये उधई जिवंत राहू शकत नाही. त्यामुळं आणि त्यांच्या वारुळात असंख्य लाखो सैनिकांच्या रूपाने त्यांचा राजा आणि राणी
हे सैनिकांच्या रूपाने अनेक उदयांना जन्माला निर्माण करतात आणि ते त्यांना पाणी आणि अन्न आणून देण्याचं कार्य करतात. तर वराह मिहिरांनी त्यांच्या 54व्या प्रकरणात सांगितलेलं आहे की वारुळ साधारणतः वारुळ हे उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम या दिशेनेच ओरिएंट झालेले असतात आणि कडुनिंबाच्या वारुळाच्या दक्षिणेला 3.5 हात आणि 2 पुरुष खाली त्यांना पाणी मिळालं आणि अटूट आणि गोड पाणी मिळतं हे वराह मिहिर सांगतात. तर हे त्यांचे ऑब्झर्वेशन्स, त्यांचे तत्त्व होते. ते तत्त्व सिद्ध करताना तामिळनाडूमध्ये कोइंबतूर जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या एका व्यक्तीने फक्त वारुळांचं संशोधन करून 24 ठिकाणी त्यांनी ट्यूबवेल्स ड्रिल केल्या. 24 पैकी 3 ठिकाणी त्यांना 80 लिटर पर मिनिट प्रमाणे पाणी मिळालं आणि बाकी सर्व ठिकाणी ॲव्हरेज 130 ते 500 लिटर पर मिनिट प्रमाणे पाणी मिळालं. म्हणजे एकही विहीर त्यांची अशी ड्राय निघालेली नाही. यावरून वराह मिहिरांनी केलेलं त्या काळचं संशोधन हे आपल्याला पाणी संशोधनाकरता जरूर उपयोगी पडू शकतं. आता पाणी संशोधनाबरोबरच पाणी वाचवणे हे देखील आपलं कर्तव्य आहे. जेव्हा आपण पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो त्यात अनेक वॉटर कन्झर्वेशन, ज्याला पाणी वाचवण्याचे अनेक प्रकार आहेत. तर त्याकरता म्हणून आपल्याला आजूबाजूला गावाचे, ज्याला जिओमॉर्फॉलॉजी म्हणता येईल, ज्याला टोपोग्राफिक फीचर्स म्हणता येईल, चढ उतार म्हणता येईल, आजूबाजूचे चढ उतार पाहून साधारणतः उतारावर जर आपण आपली विहीर खोदली तर त्या ठिकाणी पाणी राहू शकतं किंवा त्याच ठिकाणी जर काही नवीन झाडं निर्माण करायची असतील तर त्या ठिकाणी झाडी निर्माण होऊ शकतील. कारण वरून जे पाणी येतं ते स्लोपने खाली जातं. खाली गेल्यानंतर, अगदीच खाली गेल्यानंतर ते आळतं. त्यामुळे मध्यभागातला जो स्लोप असतो त्या ठिकाणी साधारणतः पाणी मिळण्याची शक्यताही असते आणि त्या बाजूलाच झाडी पण निर्माण होऊ शकते. तेव्हा झाडी लावताना आपण त्या गावच्या जिओमॉर्फिक फीचर्सचा जरूर उपयोग करण्यात यावा मुख्यतः. आणि हे जिओमॉर्फिक फीचर्स आपल्याला करण्याला सोपे असतात कारण नाले, नद्या, उतार हे त्यावरून कळतं किंवा गावातल्या विहिरी ज्या असतात, गावाच्या विहिरींचा जो वॉटर टेबल असतो त्यावरून देखील आपल्याला उतार कळतो. तेव्हा कन्झर्वेशनच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला त्या गावची मॉर्फॉलॉजी, जिओमॉर्फॉलॉजी ही अतिशय महत्त्वाची आहे. दुसरं, असलेल्या ड्राय विहिरी ज्याला आपण म्हणता येईल की त्या कारण साधारणतः आर्थिक दृष्टीची चणचण किंवा अपरिपक्व ज्ञान या दोन्ही कारणास्तव त्या साधारणतः तात्पुरत्या पाण्याच्या लेवलपर्यंतच ड्रिल करण्यात आले असेल किंवा खोदण्यात येतात. तर बरेच वेळेला ही शक्यता असते की खाली असलेल्या काळ्या दगडाच्या खाली देखील परत दुसरा बेसॉल्ट या खडकाचा दुसरा भाग किंवा दुसरा फ्लो येत असावा. तर त्या 2 फ्लोच्या मधात असलेलं पाणी हे साधारणतः परमनंट, त्याला म्हणजे स्थिर पाणी लेवल म्हणता येईल, या पद्धतीने आपल्याला मिळू शकते. तर एकदमच जेव्हा काळा दगड मिळतो तेव्हा एकदमच आपण विहीर बंद करू नये. कारण ओलावा मिळतो तिथे, काही ना काही तर ओलावा मिळतच असेल. ओलावा मिळतो त्या बाजूने जरी खोदलं तरी आपल्याला 5-1 फुटामध्ये पाणी मिळण्याची शक्यता असते. पण साधारणतः दुर्भाग्याने तोपर्यंत आपल्याजवळचं आर्थिक बलही कमी होत जातं आणि संयम पण कमी होतो. या दोन्ही गोष्टींमुळं आपण हताश होऊन त्या ठिकाणी आपली विहीर खोदणं बंद करतो. तर या दोन्ही वेळेला कृपा करून याचा जरूर विचार, संयमाने या गोष्टींचा विचार करावा. त्यानंतर आज आपण बघितलं आहे कुठेही मराठवाड्यात, आता जे आपण बघितलं आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये साधारणतः पाण्याचा दुष्काळ आहे. तर वर्षा कशी होईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पाणी आपण जमा करणार,
पण पाणी जमा करण्याकरता वरून पाऊस यायला पाहिजे. तो पाऊस कसा होणार? तर पाऊस होण्याकरता आपल्याला परत प्रथमच सांगितल्याप्रमाणे झाडी निर्माण करणे आवश्यक आहे. तर त्यातल्या त्यात कुठल्या पद्धतीची झाडे आपण लावावीत? सुबाबू आहे, शमी आहे, कल्पवृक्ष आहे, नीम आहे, या पद्धतीची झाडं लावा. किंवा त्याबरोबरच गवतामध्ये अनेक प्रकार असतात. गावाच्या आजूबाजूला 4 दिशेला जर बघितलं तर एकाच पद्धतीचं गवत आपल्याला दिसत नाही. काही ठिकाणी काही गवतांना फुलं आलेले गवत असतं. तर त्या गवताचा अर्थ असा असतो की त्या ठिकाणी झाडं लावली तर झाडं वाढू शकतील. किंवा दुसरा, मराठवाडा विदर्भामध्ये रुईची झाडं असतात. तर रुईची झाडं म्हणजे वराह मिहेरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी ग्लासी म्हणजे चमकदार, मेणासारखी चमकदार असलेली पानं ज्यांची असतात त्या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त असते. त्या ह्युमिडिटीचा फायदा घेऊन दुसरी झाडं देखील निर्माण होऊ शकतात. तर या पद्धतीने जर झाडे आपण लावलीत तर पाणी येण्याची शक्यता येईल. पाऊस वाढला तरच आपल्याला जमिनीमध्ये पाणी शिल्लक ठेवता येईल. आणि असलेलं पाणी आता ज्या पद्धतीने प्रयत्न चाललेला आहे, अनेक कार्यकर्ते कार्य करत आहेत, तर त्या पद्धतीत तो निर्दोष आहे. पण त्यात मग सर्वांचा सहभाग असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणी करतायत, ते येत आहेत, ते करतायत, ते जात आहेत, असं करून त्या गावाला पाणी मिळण्याची शक्यता कमी राहते. तेव्हा जर सर्वांचा सहभाग असेल तर आपल्याला दोन्ही दृष्टीने पाणी वाचवणे आणि नवीन पाणी निर्मित करणे हे शक्य आहे. कारण पाणी कधीही नष्ट होत नाही हे वैदिक तत्व अद्यापपर्यंत सत्य आहे. तर खंडारे साहेब, आपण एक खूप शाश्वत आणि एक सत्य आपण उद्धृत केलं की वैदिक कालखंडामध्ये जी टेक्नॉलॉजी जी डेव्हलप झाली ती आज सुद्धा तेवढेच व्हॅलिड आहे. 24 पैकी 24 विहिरीत पाणी मिळालं त्यांना, आणि तेही ग्रॅनाईटमध्ये आहे. बेसॉल्टपेक्षाही कडक दगड असतो. दुसरं काय आहे की बेसॉल्ट या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे की हा लावा फ्लोमध्ये असतो आणि हा पोलच्या स्वरूपात म्हणजे जॉईंट्सच्या स्वरूपातच जमा होतो. जेव्हा लावा सॉलिड होतो किंवा घट्ट होतो तेव्हा तो जॉईंटच्या स्वरूपात होतो. तेव्हा त्या भेगा कुठे असतील तर त्या भेगामध्ये देखील पाणी जमा होऊ शकतं. कारण पाण्याला जमा होण्याकरता पोरस जागा पाहिजे असते आणि ती जागा बेसॉल्टमध्ये फक्त क्रॅक्स, फिशर्स याद्वारेच मिळू शकते. किंवा ज्या ठिकाणी 2 लावा फ्लो एकमेकावर येतात तो मधला भाग असतो त्या ठिकाणी. तर शोधताना आपण शक्यतो प्रयत्न करावा की कुठे या भेगा असतील. किंवा पाणी जेव्हा आपण कॉन्झर्व करतो त्या ठिकाणी देखील ज्या ठिकाणी या भेगा जास्त असतील त्या ठिकाणी आपल्याला पाणी रिचार्ज करणं सोपं राहतं. तेव्हा या दृष्टिकोनातूनही रिचार्ज करताना देखील विचार करावा. आणि ज्या विहिरी आता सध्या आपल्याला असं वाटतं की ज्या निरुपयोगी वाटतात आपल्याला, त्या विहिरींच्या आजूबाजूला जर आपण काही खड्डे खोदलेत 10 बाय 10, 20 बाय 20चे, तर ते पाणी आपोआपच त्या विहिरीत येईल. काही विशेष खर्च त्याला येणार नाही. पण त्या विहिरी देखील परत कमीत कमी आपल्याला मे जूनपर्यंत पाणी देऊ शकतील याची मला शाश्वत आहे. खंडारे साहेब, अजून एक माझ्या मनात प्रश्न येतो की मराठवाड्यासारख्या ठिकाणी आता खूप पाण्याचा दुर्भिक्ष आहे. तर आज तर नाही पण येणाऱ्या कालखंडामध्ये पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी पाणी कसं आपल्याला कॉन्झर्व करता येईल बाय रिस्टोरिंग द इकॉनॉमिक बॅलन्स, इको बॅलन्स, हे कसं करता येईल? म्हणजे उदाहरणार्थ कुठच्या विशिष्ट प्रकारची झाडी, कुठच्या विशिष्ट प्रकारची वनस्पती ही आपल्याला करता येईल, तिथे लागवड करता येईल? नाही, मी प्रथम सांगितल्याप्रमाणे एक तर गावच्या आजूबाजूला किंवा जेवढं शक्य असेल तिथे
जर बांबू, वड, पिंपळ, पळस, उमर या पद्धतीची झाडे लावली, शम, कल्पवृक्ष, यांना पाणी कमी हवं असतं आणि ते पाणी जमिनीतूनही खेचून घेऊ शकतात. ही एक पद्धत आहे. दुसरी काही झाडी अशी असतात की जे हवेतील बाष्पीभवनावरच जिवंत राहतात, त्यांना आतून पाणी नको असतात. तर त्या झाडामध्ये जशी ही खोटी झाडं असतात, बाभळींची झाडं असतात, किंवा ज्याला आपण ती बारकी पळसाची ती बारकी झाडं असतात, अजून रुईची झाडं ज्याला म्हणतात. कारण यांची आवश्यकता याकरता आहे की जे हवामानातलं जे बाष्पीभवन असतं ते ते शोषून घेतात, त्यांना जमिनीतून पाणी नको असतं. तेव्हा आपल्याला दोन्ही पद्धतीची झाडं लावणं आवश्यक आहे. कारण एक तर साधारणतः वरचं उष्णतामान हे मर्यादित स्वरूपात राहावं, त्याकरता ही झुडपं, ज्याला आपण झुडपं म्हणूया, ही झुडपं फार महत्त्वाची आहेत. आणि काही जी असतात ती जमिनीत पाणी कुठपर्यंत आहे याचा शोध घेणारी ती झाडं असतात, कारण त्यांच्या मुळात तिथपर्यंत जातात शोधात, आणि कॅपिलरी रिॲक्शनने ते पाणी वर शोषतं. तर ह्या दोन्ही झाडांची आपल्याला याकरता गरज आहे की जेणेकरून भरपूर प्रमाणात पाऊस येईल, पाऊस आल्यानंतर तो कॉन्झर्व होईल. या दोन्ही दृष्टीने म्हणून झाडावर महत्त्व जास्त देण्यात यावं. आणि त्यातले जर बांबूला पाणी कमी पाहिजे. बांबू किंवा बांबूच्या जातीचे गवत असतात, मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना फुलं असतात, मी नावं देईन त्यांची लागेल तर, फुलं असणारे गवत जर टाकलं तरी त्यांनी काही काळपर्यंत तरी ते ह्युमिडिटी शोषून घेतं, आणि ह्युमिडिटी शोषल्यामुळं आजूबाजूचा प्रदेश हा थंड होतो. थंड झाल्याबरोबर त्या ठिकाणी पाणी कायम राहतं. खूप सुंदर माहिती आपण दिली. आणि ह्याचा अर्थ असा सुद्धा होतो की ॲटमॉस्फेरिक वॉटर हा जो एक स्रोत आहे पाण्याचा, जसा ग्राउंड वॉटर हा एक स्रोत आहे, तसाच ॲटमॉस्फेरिक वॉटर हा एक दुसरा स्रोत आहे. तर अशा तऱ्हेची झाडं जर आपण लावली तर ॲटमॉस्फेरिक वॉटर मध्ये हे नक्कीच वाढ होईल. नक्कीच वाढणार. कारण ही सायकलच आहे ना, पाण्याची ही सायकल आहे. म्हणजे समुद्र किंवा तलावावरचं पाण्याचं बाष्पीभवन होतं, ते वर जातं, वर गेल्यानंतर क्लाउड्स तयार होतात, क्लाउड्स बरोबर नंतर प्रेसिपिटेशन होतं, प्रेसिपिटेशन झालं की पाऊस येतो. ही जी सायकल आहे, आजच्या घडीला ही सायकल दुर्भाग्याने अनियमित झालेली आहे. तर ती नियमित होण्याचं जर काही साधन असेल त्याकरता, तर ते झाडी लावणे हे एक महत्त्वाचं साधन आहे. आणि ज्या ज्या पद्धतीची झाडं लावू शकू आपण ती लावायची. काही वाळतील त्यातली, कारण काही झाडांना आपल्या कल्पनेप्रमाणे पाणी कमी पाहिजे, पण त्यांना पाणी जास्त लागेल, पण ती परत जिवंत होतात. जसं पाणी येईल, काही तुम्ही बघितले असेल, तुमच्या अनुभवच असतील की पाऊस आल्यानंतर ती झाडं परत जिवंत होतात. तर त्यामुळं वातावरणावर त्याचा परिणाम होऊन जास्तीत जास्त पाणी तिथे येण्याचा प्रयत्न होतो. आणि दुसरा एक माझं स्वतःचं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे, किंवा मी टाइम्समध्येच वाचलेलं आहे. एक ठाण्याचं उदाहरण जर घेतलं आपण, तर गेल्या 8 वर्षामध्ये ठाण्याचं उष्णतामान 6 डिग्री सेंटीग्रेडने वाढलेलं आहे. याला कारण म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची घरं, रस्ते. तर गावच्या शिवारामध्ये स्वच्छतेच्या करता सिमेंटचं जे आच्छादन देण्यात येतं, जर ते जनतेला सांगितलं की तुम्ही टाळा, तर मला असं वाटतं की बरंचसं पाणी त्यात मुरू शकतं. आणि आपण स्वच्छतेकरता म्हणून ते प्रयत्न करतो की पावसाळ्यात चिखल होऊ नये, आपल्या घरात जाऊ नये, पण त्यामुळं बरंचसं पाणी इव्हॅपोरेशनमध्ये परत वातावरणात निघून जातं. माझ्या मनात अजून एक असा प्रश्न येतो की जी पानाची साईज असते एखाद्या झाडाची, तर त्या साईजचा आणि लोकलाइज रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा काही इक्वेशन असते का? ग्लासी जी झाडांची पानं असतात, म्हणजे ज्याला वॅक्ससारखी, ते आजूबाजूचा प्रदेश थंड करतात, कारण त्यात जास्तीत जास्त पाणी साठवण्याची क्षमता असते.
त्यातल्या त्यात जसा वडाचं झाड आहे, उंबऱ्याचं झाड आहे, रबर आहे, ही झाडं आहेत ना, किंवा मी सांगितल्याप्रमाणे आपलं ते जुईचं झाड, तर या झाडामध्ये वॅक्सिनेचर असतं. आणि वॅक्सिनेचरचा अर्थच आहे की जवळपास तिथे उधई पण होऊ शकते आणि ते जास्तीत जास्त पाणी त्या ठिकाणी सामावून ठेवतं. पाणी ठेवल्याबरोबर आजूबाजूचं उष्णतामानावर त्याचा परिणाम होतो. जर बाहेरचं उष्णतामान 30 डिग्री असेल तर हमखास त्यामुळं तिथलं उष्णतामान 29 डिग्री नक्कीच होतं. म्हणजे याचा अर्थ की एक ओव्हरऑल त्या एरियाचं टेम्परेचर खाली आल्याने रिलेटिव्ह ह्युमिडिटी वाढू शकते आणि ह्युमिडिटीमुळे प्रेसिपिटेशन होऊ शकतं. हा एक खूप सुंदर आपण समजावलं खंडारे साहेब. महाराष्ट्र हा साधारणतः बेसॉल्टच्या रॉक्सपासून तयार झालेला आहे आणि बेसॉल्टचे लावा फ्लो साधारणतः 90 मिलियन वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात सुरू आहे. आणि बेसॉल्टिक फ्लो हे सतत कायम स्वरूपात नव्हते. ते काही काळ थांबायचे, काही काळ जायचे. जेव्हा थांबायचे त्यावेळेला नद्या नाले निर्माण व्हायचे, पाऊस यायचा, नद्या नाले निर्माण व्हायचे. त्यामुळं जो खाली जमा झालेला बेसॉल्टचा थर तो करोड व्हायचा, विदर व्हायचा आणि नंतर परत बेसॉल्टिक फ्लो यायचा. बेसॉल्टिक फ्लो आल्यानंतर परत नद्या नाले हे ज्या पहिल्याच्या नद्या नाल्यांचे कोर्सेस होते ते बंद व्हायचे. तर या पद्धतीने हा बेसॉल्ट फ्लो तयार झाला. त्यानंतर हे जेव्हा वाळत गेले तर त्यामध्ये आता घ्या फिगर, जेव्हा मोल्टन स्वरूपात सेमी लिक्विड कंडिशनमध्ये जेव्हा बेसॉल्ट असतो तो जेव्हा घट्ट होण्याच्या स्वरूपात येतो त्यावेळेला बेसॉल्टमध्ये या पद्धतीच्या भेगा निर्माण होतात. आणि या भेगा पाण्याच्या दृष्टीने त्यांना घर निर्माण करण्याला महत्त्वाचे असतात. कारण बेसॉल्टला पोरॅसिटी नाही तर ही सेकंडरी पोरॅसिटीच्या स्वरूपात पाणी जमा करून ठेवते. हवामानामध्ये असलेले 100% पाण्यापैकी 84% पाणी हे अनेक मार्गाने समुद्रात जातं. राहिलेलं पाणी 77% ते 23%, 77% समुद्रात जातं आणि 23% पाणी नदीच्या मार्गातून किंवा जमिनीवर असलेल्या सच्छिद्र भूमीतून ते जमिनीच्या आत जातं. नद्या नाल्यातून वाहून गेलेल्या पाण्यानंतर राहिलेलं 16% पाणी हे साधारणतः झाडी झुडपे हे शोषण करून टाकतात आणि यामुळं वातावरणाचा थंडावा जाणवतो. आपण जेव्हा जंगलामध्ये जातो तेव्हा आपल्याला एक दिसतं की एक ज्याला ह्युमिड, ज्याला घामट स्वरूपाचं वातावरण आपल्याला जंगलात दिसतं. याला कारण त्या झाडामध्ये असलेलं बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त आणि हे बाष्पीभवन याकरता आवश्यक असतं की परत ते वातावरणाला थंड करतं. त्याच वातावरणातून परत पाण्याची निर्मिती होऊन परत ते पाणी निर्माण होऊन जमिनीवर येतं. जमिनीवर आल्यानंतर हेच सायकल परत काही 77% पाणी समुद्रात जातं, 23% पाणी परत नदीवाटे किंवा अनेक मार्गाने भूपृष्ठावरून वाहून प्लांटच्या द्वारे ते शोषण करण्यात येतं. तर ही सायकल अद्यावत चालावी याकरता परत झाडांची निर्मिती ही अतिशय आवश्यक आहे. मगाच मी आपल्याला एक प्रश्न विचारला की झाडाच्या पानांची साईज ही जास्तीत जास्त असावी. अर्थातच की त्या टोपोग्राफीनुसार आता विदर्भामध्ये जर आपण गेलात
तर अर्थातच पातळ पानं हे मिळू शकणार नाही, झाडच मिळणार, फोलिएज तिथे झाडच असणार. पण मराठवाड्यासारख्या ठिकाणी जर असा प्रयोग करून आपण पाहिला की जाड पानं, मोठी पानं, की ज्याच्यानी हे जे मगाशी आपण म्हणाला 16% जे परत ॲटमॉस्फिअर मध्ये रिचार्ज केलं जातं, ते जर पर्सेंटेज आपण 16चं 18% केलं किंवा 20% केलं त्या त्या एरियामध्ये, तर त्याच्याने आपल्याला असं वाटतं का की प्रेसिपिटेशन मध्ये फरक पडेल? नाही, त्यात झाडांच्या पानांच्या साईजपेक्षा झाडांच्या संख्येवर त्याचं प्रमाण जास्त हवं. कारण काय की ही झाडांच्या पानांची साईज म्हणजे याला जितकं जास्त पाणी असेल त्यावरूनच त्या झाडांच्या पानांची साईज वाढेल. आज आपल्याकडे प्रश्न आहे पाणीच कमी आहे, तेव्हा त्या पद्धतीने जर पाहिलं तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या पानांची झाडं नाहीत. ही मोठ्या पानांची झाडं अमेरिकेमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात, युरोप आणि अमेरिकेमध्ये, कारण त्या ठिकाणी ग्राउंड वॉटर भरपूर आहे आणि वरचं निसर्गाचं पाणी देखील भरपूर आहे, त्यामुळे झाडांची पानं मोठी असतात. पण आपल्याकडे जी झाडांची पानं लहान असतात तर आणि पातळी असतात, साधारणतः पातळ आहेत, म्हणजे पिंपळाची पानं म्हणा किंवा कोणी, तर याला कारण हे आहे की आपल्याकडे पाण्याचा साठा कमी असतो. तर जर झाडं वाढली तर पाण्याची संभाव्यता वाढते, म्हणून ही झाडं पाहिजे. पण झाडांची पानं जर मोठी असेल तर स्वाभाविकपणे वातावरण थंड होण्याकरता त्याचा स्वाभाविकपणे परिणाम होईल, आणि त्याचा परिणाम असा होईल की वातावरणात असलेली ह्युमिडिटी परत प्रेसिपिटेशन करता त्याला उपयोगी पडेल, पोषक होईलच नक्कीच. म्हणजे याचा अर्थ असा आहे की झाडांच्या द्वारे निसर्गाचे संतुलन आपल्याला परत प्रस्थापित करतात. हा, त्याशिवाय दुसरा उपाय नाही. पाण्याकरता झाडी लावा याशिवाय दुसरा मार्ग नाही. फक्त आपण जर निसर्गावर अवलंबून राहिलो तर पाणी म्हणजे ज्याला वृष्टी होणे म्हणतात ते थोडं कठीण असतं. आणि जंगलतोड थांबणे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आज कॉन्क्रीटचे जंगल निर्माण होण्यापेक्षा आज ही लाकडाची जंगल तयार होणं फार जरुरीचं आहे. खूप छान माहिती आपण सांगितली खंडारे साहेब. आणि याच आकृतीमध्ये जर आपण दुसरं बघितलं तर साधारणतः हा भाग जो आहे, ज्या ठिकाणी इन्फिल्ट्रेशन दिलं आहे, ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणावरूनच तो पाणी खाली जाऊ शकतं, तिथे पाणी मिळण्याची शक्यता कमी असते. पण त्यानंतरच्या स्लोपमध्ये ज्या ज्या ठिकाणी फिशर्स आहेत, ज्या ठिकाणी पोरस रॉक्स आहेत, त्यांनी सिल्टी म्हणजे ज्याला ग्रॅव्हल्स म्हणतात, वाळूसारखा वालुकामय जो भाग असतो त्या त्या ठिकाणी ते पाणी जमा होतं, आणि त्या ठिकाणी हे व्हेजिटेशन म्हणजे झाडं वाढलेले दिसत आहेत आपल्याला. आणि ह्या फिशर्स आहेत ना, काही ठिकाणी त्या एकमेकांना जुळलेल्या असतात, ज्या ठिकाणी एकच ही जुळलेली ही इथे जुळू शकते, काही इंडिपेंडेंट असतात. तर बरेच वेळेला काय असतात की जेव्हा आपण डायनामाइट लावून हे तोडतो तेव्हा ह्या फिशर्स एकमेकांना जुळतात, काही बंद होतात. आपल्याकडे ते डायनामाइट लावून उडवतो ना आपण, त्याने दोन्ही गोष्टी होतात, काही वेळेला ते एकमेकांना जुळतात, काही वेळेला त्या बंद करतात. तर बंद झालेले असतील तर त्या काही कालानंतर परत सुरू होतात, कारण हे आर्टिफिशियल असतात. तर जेव्हा हे एकमेकांना जुळतात तेव्हा जो ज्याला झरा म्हणतो आपण पाण्याचा, तो अव्याहतपणे चालू राहतो, कारण त्याला इंटेक पाणी इथून मिळत राहतं आणि पाणी येत राहतं. म्हणून काही विहिरींना, ज्याला आपण अटूट पाणी म्हणतो, उन्हाळ्याची पाणी मिळतं, कारण त्यांचे जे फिशर्स आहेत किंवा ह्या क्रॅक्स आहेत त्या एकमेकांना जोडलेले आहेत. त्याच्यावर आपण थोडंसं अर्थात सगळ्या सायंटिफिक कम्युनिटीचं तेच म्हणणं आहे की तो होत नाही. आपलं काय मत आहे हे आपण नाही, कारण कृत्रिम पावसाचे प्रयोग बऱ्याच ठिकाणी करण्यात आलेले आहेत. पुण्यावरून देखील, पुण्याचे ऑब्झर्वेटरीने अफगाणिस्तानमध्ये प्रयोग केले आहेत, पण ते प्रयोग काही यशस्वी झालेले नाहीत. मूलतः एवढ्या मोठ्या वातावरणामध्ये एका विकसित ठिकाणी
ढगांना चार्ज करणं हे थोडं कठीणच काम असतं आणि योगायोगाने जर पाऊस झाला म्हणून तो प्रयोग सफल झाला असं म्हणणं योग्य होत नाही. पण ज्याला सरसकटपणे प्रयोग यशस्वी झाल्याची उदाहरणं नाहीत. पण मग अशा वेळेस जे केमिकल ट्रीटमेंट केली जाते तर त्याचे काही नाही, स्वाभाविकपणे कुठलेही केमिकल काही प्रकार त्याच्याशीच निगडित आहे का? चीनमध्ये कृत्रिम पावसाचे केमिकल वापरून असे प्रयोग केले जातात. तिकडे कृत्रिम पाऊस जास्त पाऊस केल्यामुळे मग ते भारताच्या साईडला पूर येतो असं म्हणणं आहे. नाही, तसं नाही. त्यांनी उलट वातावरणावर मात्र जरूर परिणाम होतो. कारण काय की आपण एक आर्टिफिशियल पद्धतीने त्यात नवीन केमिकल्स टाकतो आणि त्या क्लाउडला म्हणजे ज्याला वी आर मेकिंग म्हणजे ज्यांना प्रेग्नंट करतो, प्रेग्नंट केल्यानंतर त्यांना बस करतो. तर त्यामुळं जे वातावरणाचं पोल्युशन निर्माण होतं त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण काही ठिकाणी असं म्हणतायत आणि काही वैज्ञानिक पण त्याला म्हणतायत की जसं पवनचक्क्यामुळं आजूबाजूचा पाऊस कमी झाला. म्हणजे काही आपण घेतो काही देतो, तसं निसर्ग काही घेतो आणि काही देतो. तेव्हा आपण ह्या प्रयोगाच्या ह्याच्यात निसर्गालाच खराब करण्याच्या मागे लागू आणि त्याकरता फार मोठा आर्थिक खर्च करणे हे योग्य आहे असं मला नाही वाटत. मग खंडारे साहेब, आपण एक जनतेला म्हणा किंवा एक सरकारला आपण काय आव्हान कराल, काय आपण अपील कराल की जेणेकरून हे संतुलन कसं आपल्याला राखता येईल? सर्वांनी म्हणजे सर्व सहभागाने एक येणारा पाऊस हा वाचवण्याचा प्रयत्न करावा. इव्हॅपोरेशनमध्ये किंवा बाष्पीभवनामध्ये तो कमीत कमी जाईल याचा दुसरा प्रयत्न करावा. तिसरा जास्तीत जास्त पाऊस हवा याकरता जितकी जास्त झाडी लावता येतील तितक्या जास्त प्रमाणात ती झाडी लावावी, ती टिकवावी. झाडी लावणं सोपं आहे, ती टिकवणं थोडं कठीण आहे. तेव्हा ती टिकवण्याचा जास्त प्रयत्न करण्यात यावा. कारण मला आठवतं इथे पनवेलच्या जवळच की एक प्रयोग करण्यात आला होता. झाडी लागलीच पण ती टिकवली नाही नंतर. तर असं न होता जर झाडी जास्तीत जास्त कोणती जी सोपी असतील, ज्याला पाणी कमी पाहिजे अशा पद्धतीची जर झाडी लावली तरी आपल्याला पावसाचा परिणाम जास्त आणि कमीत कमी सिमेंटचा उपयोग ग्रामीण जीवनात करावा. हे माझं वैयक्तिक मत आहे. ऑब्झर्वेशन्स आहेत, कदाचित मी चुकीचं असेल, परंतु हे तितकंच सत्य आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी सिमेंटचे रस्ते खोदून काढलेत, घरांच्या कंपाऊंडमधलं सिमेंटचं आच्छादन काढून टाकलं, त्या त्या ठिकाणी पाऊस व्हायला सुरुवात झाली. हेही तितकंच सत्य आहे. कारण हवामानाचं उष्णतामान सिमेंटमुळं वाढतं. उष्णतामान वाढल्यामुळं त्यातली आर्द्रता कमी होते, पाण्याचा अंश कमी होतो. खूप छान टेक्निकल मुद्दा आपण मांडला. म्हणजे खेड्याची पहिले आपण विटांची रस्ती बांधायचं किंवा काय असं पद्धती म्हणजे जे घाण होणार नाही ती काळजी घेण्यात यावी. परंतु म्हणजे याचा अर्थ असा की गावागावामध्ये सिमेंटपेक्षा किंवा विटांचे बांधकाम ते तर आहेच, पण लाकडाचा जास्तीत जास्त उपयोग करावा. केन सारख्या बांबू आहे ना, बांबू आहे, बांबू वाढवा आणि त्याचा वापर करायचा. बांबू हा सर्वात मजबूत आहे, सिमेंटपेक्षा जास्त मजबूत बांबू येतो आणि बायोडिग्रेडेबलही आहे. कमीत कमी कंपाऊंडमध्ये किंवा रस्त्यावर तरी वापरू नये. आणि वापरलं तर ते पाणी वापरण्याची क्षमता आपल्याजवळ पाहिजे. मग ती जमा करण्याची क्षमता निर्माण करावी. कारण जर कंपाऊंडमध्ये जर मी सिमेंटचं कंपाऊंड केलं तर मग ते पाणी जमा करून आता आमच्या सोसायटीत आम्ही करू लागलो होता. तिथेच पाणी जमी रिचार्ज करायचं कंपाऊंडमध्येच खाली. देन वी शॅल यूज इट फॉर अवर गार्डन. मीच म्हणजे त्यांना सजेस्ट करायचं. आणि कोकणात काय आहे की कोकणामध्ये तुम्हाला पाणी अडवायला बऱ्याचशा जागा आहेत. बरेच म्हणजे जसं मराठवाडा आणि विदर्भामध्ये साधारणतः एक समुद्र सपाटीवरच आपण आहोत, पण कोकणामध्ये हिली ट्रेक असल्यामुळं आपल्याला पाणी अडवायला जागा आहे. आणि कोकणातलं साधारणतः 70% पाणी समुद्रात निघून जातं. तर जर ते पाणी अडवलं
तर त्याचाच कोकणाला सर्वात जास्त मोठा फायदा होऊ शकतो. कशा प्रकारचे प्रकल्प तिथे राबवता येतील? बंधारे बांधायचे, आता एक आहेच. व्हॅलीजमध्ये पाणी अडवायचं. ओके, ठीक आहे. म्हणजे गावागावामध्ये बॅरेज बांधणं हा एक सर्वात उत्तम उपाय. म्हणजे लोकलाइज असल्या. कारण काय होतं सरकारच्या याच्यावर, म्हणजे सरकारची योजना म्हटल्यानंतर आतापर्यंत आपला प्रकार असा झाला आहे की प्रत्येक गोष्ट सरकारने करावी. कुठलं असायचं की माझ्या घरातली घाण देखील साफ करायची ती सरकारने करावी. तर या पद्धतीची आपली मानसिकता निर्माण झाल्यामुळं जनतेचा सहभाग राहिला नाही. त्यामुळे अनेकशे आपल्या योजना विफल झाल्या. नाही तर ही जी वृक्ष लावण्याची योजना कन्हैयालाल मुंशींनी 1955 साली सुरू केली. तर नंतर ते सरकारने करावं टिंगल टवाळीमध्ये ती योजना बारगळली. नाही तर त्यावेळेला मी जेव्हा शाळेत जायचा तेव्हा एक आठवडा आमच्याकडे वृक्षारोपण सप्ताह म्हणून साजरा करायचा कंपल्सरी. आपण त्यावेळेला मग फक्त सरकारची योजना आहे मुलांनीच करावं, तर जनतेचा त्यात सहभाग नसल्यामुळं ती योजना देखील, ती जर योजना सक्सेसफुल झाली असती तर कदाचित आज आपल्याला इतके वाईट दिवस पाहायला लागले असते. हा एकच रॉक असल्यामुळं साधारणतः हीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा सर्वांना ही एकच परिस्थिती लागू राहते. फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या बाजूला थोडासा पाऊस जास्त होतो किंवा त्यांनी ज्याला इरिगेशन म्हणतात ते केल्यामुळं आज आपल्याला तिथे सुबत्ता वाटतं. पण ग्राउंड वॉटरच्या दृष्टीने जर विचार केला तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही विशेष असा फरक राहत नाही. दुर्लभ तितकंच आहे की जितकं मराठवाड्यात आहे आणि सुलभही आहे जर जनतेने सहभाग केला तर. बरोबर. म्हणजे याचा अर्थ शेवटी स्वावलंबन हे हवंच. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, काही ठिकाणी पाऊस फार कमी पडतो. आता मी जत सारख्या ठिकाणी काम केलं सांगलीला, तिथे फक्त परतीचा पाऊस जास्त पडतो. म्हणजे त्यावेळेला जर तिथे काही कामं केली तर ती उपयोगात येतील, अदरवाईज कामं करून कधी पडतच नाही अशी परिस्थिती त्या भागात आहे. म्हणजे तो अक्षरशः दुष्काळी भागच समजला जातो जत, मंगळवेढा या साईडला. कारण तिकडे पण साधारण बेसॉल्टच दगड आहे, दुसरा दगड नाही. आता मंगळवेढ्याला म्हणजे काय बरेच वेळेला काय आहे, मंगळवेढा हा सोलापूर पंढरपूर जवळचा भाग आहे. जवळच तुमचं धरण आहे, त्या धरणाचं पाणी तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणजे ही एक फार विचित्र परिस्थिती आहे. अगदी जवळ आहे, 20-25 किलोमीटरला जवळ आहे ना. हां, मग काय करणार आहे. म्हणजे पाणी असताना काय होतं तर त्याच धरणाचं पाणी जर थोडंसं जिरवण्याचा प्रयत्न केला तर ते मंगळवेढ्याला मिळू शकतं. कारण बेसॉल्ट तिथेही आहे, बेसॉल्टच रॉक आहे पूर्ण महाराष्ट्रात. अगदी केरळपर्यंत, पश्चिम किनाऱ्यावर केरळपर्यंत बेसॉल्ट मिळतं आणि वर गुजरात कच्छपर्यंत. फक्त गुजरातला एक फायदा असा आहे की उत्तर गुजरात ते खंभातपर्यंतच्या भागामध्ये सेडिमेंटरी म्हणजे ज्याला प्राणीजन्य खडक आहेत बेसॉल्टच्या वर, बेसॉल्ट खाली आहे. विदर्भ महाराष्ट्रामध्ये 6 इंच खालीच म्हणजे 6 इंचाची सॉईल आहे आणि खाली एकदम बेसॉल्ट मिळायला लागतो. म्हणजे हा फरक असल्यामुळं त्या ठिकाणची ग्राउंड वॉटर परिस्थिती थोडी वेगळी आहे. आपल्याकडे ग्राउंड वॉटरची परिस्थिती बिकट आहे. मला एक अजून प्रश्न आपल्याला विचारायचा वाटतो की तिथे आता एक सगळ्या नद्या एकत्र करण्याची एक योजना सरकारकडे आहे. तर त्यांनी जे लोकलाइज रिझर्व्हायर सिस्टम आहे पाण्याची, ॲक्विफायर सिस्टम जी आहे, तर त्याच्यावर काय इम्पॅक्ट? ते चांगलं जागृत होते. जर आपण गुजरातमध्ये बघितलं त्यांनी जे केलं आहे त्यामुळं काय झालं की जे खालच्या ज्या ह्या भेगा असतात जमिनीतल्या किंवा ज्या ठिकाणी सेडिमेंटरी रॉक आहे त्या ठिकाणी ते पाणी जमा व्हायला लागलं. आणि मूलतः आपण मागच्या वेळेला आपण मेसाण्याला लावतो जेव्हा ज्या ठिकाणी 1975-80 पर्यंत 1 इंच पाऊस व्हायचा नाही त्या ठिकाणी आता 40 ते 50 इंच पाऊस होतो. हा त्याचा परिणाम आहे. पण त्याच्याने लोकलाइज टोपोग्राफी बदलत नाही का? नाही, टोपोग्राफी बदलत नाही. त्यामुळं तुम्हाला काय व्हायला लागलं की व्हेजिटेशन वाढलं, मग तुमचं
ज्याला ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस म्हणतात ती व्हेरायटी वाढली. प्रथम त्या भागाला जसं निंबू म्हणा भाजीपाला होत नव्हता. नंदासन वगैरे भागामध्ये काही पिकत नव्हतं. फक्त कपाशी आणि शेंगदाणे याशिवाय दुसरं होत नव्हतं. आता फळं बागा वगैरे सर्व लागलेले आहेत तिथे, कारण काय पाणी जास्त मिळायला लागलं. म्हणजे एकूण अशा योजनांचा नक्कीच फायदा होतो. नक्कीच फायदा होता. आता काही नद्या लुप्त झाल्यात म्हणतात, नाहीशाच झाल्या. हां, सरस्वती नदी लुप्त झालेली आहे. शोधू लागलेत, पण लुप्त म्हणजे काय आहे, जर तुम्ही आदिपुराण वाचलंय का? आदिपुराण नाव, आदिपुराणामध्ये अनेक नद्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यातल्या अनेक नद्या आज अस्तित्वात नाहीत, पण त्यांच्या खाणाखुणा अद्याप मिळतात. तर त्या लुप्त होण्याची कारणं म्हणजे भूकंपाने होतात. जो जो प्रदेश आपला भूकंपग्रस्त होता त्या ठिकाणी काही नद्या ह्या खाली निघून, तर त्याचा जर प्रभाव मिळाला, सरस्वतीचा प्रभाव काही गुजरातमध्ये काही भाग सापडला आहे, काही हरियाणात सापडलेला आहे. मधातला जो राजस्थानातला भाग आहे अद्यापपर्यंत त्याचा प्रभाव अजून लक्षात आला नसल्यामुळं पूर्णपणे सरस्वती शोधण्यात आलेली असं म्हणता येत नाही. पण मग ती सरस्वती आहे हे नक्की नक्की झालं. खंडारे साहेब, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक ज्वलंत विषय आहे. तर आता प्रॅक्टिकली बरेच लोक ह्या कामामध्ये लागलेले आहेत. तर प्रॅक्टिकली आपण त्यांना काय सुचवाल, काय आपले सजेशन्स असतील की स्पेसिफिकली रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा रिचार्जिंग याच्यासाठी असं एखादा एक फोकस्ड अप्रोच काय असावा असं आपल्याला वाटतं? प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातच जे पाणी पावसाळ्याचं जमा होतं ते जमा करावं. तिथेच एक नाही काही तरी एक खड्डा खोदावा, त्या ठिकाणी पाणी जमा करावं. त्या पाण्यामुळंच त्याच्या आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य वाढेल, आपोआपच वाढेल. त्यांनी झाडं लावली नाहीत तरी ते काही ना काही झाडं निर्माण होतील. कारण जे निसर्गात जे पोलन आणि स्पोर्स फिरतात त्यापासून पण नवीन सृष्टी निर्माण होण्याची शक्यता असते. तेव्हा आणि काय व्हायला लागलं की आता प्रत्येकाच्या घरावरचं जे पाणी आहे ते गटारात किंवा कुठून निघून जातं आणि ते वायात जातं. तर हे जरी प्रत्येकाने केलं तरी कमीत कमी 20% तरी ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न कमी होऊ शकतो. कारण आपण ग्रामीण भागामध्ये बरेचसे उघडे नाले असे आपण बघतो ज्याच्यामध्ये स्टॉर्म वॉटर म्हणा किंवा सिवेज वॉटर म्हणा हे फुकट जात असतं. नाही, तर काही सुवेज वॉटर वेगळं अर्थातच. आणि जर आपण जे रेन वॉटर जमा करू तर आपण दोन पद्धतीचे ड्रेनेज करू शकतो. तिथेच बाजूला की म्हणजे रेन वॉटर आलं तर पाणी जाऊ द्यायचं. आणि नाहीतरी विदर्भ मराठवाडा किंवा महाराष्ट्रात पहिलं पाणी जे असतं त्यात गाळ भरपूर असतो, पण गाळ हा शेवटच्या पाण्यापर्यंत राहतो आपल्याकडं. कारण का बेसॉल्टचं जे माती येते ते येतच आहे ना, ती आपोआप जमा होते तिथे. काय अपायकारक नाही? नाही, ती अपायकारक नाही. उलट ती तुमचं एमेविक डिसेंट्री पोटाकरता वगैरे फार चांगलं आहे. पोटावर लावलं तर पोट दुखणं थांबतं. म्हणजे माझं ते पुस्तकही त्यात दिलं आहे मी ते. मला एक सांगायचं होतं की जेव्हा कुठलंही पाणी म्हणा, तेल म्हणा, गॅस म्हणा, जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो तर वैज्ञानिक बाजू बरोबरच जर आध्यात्मिक बाजूची जोड घेतली तर यश हमखास राहतं. आणि पाण्याच्या बाबतीत जर विचार केला तर अध्यात्मातूनच पाण्याचा शोध कसा घ्यावा याचे विचार वराहमिहिर किंवा वेदापासून सुरू झाला. तेव्हा अध्यात्माला बाजूला न सारता त्यांचा हार्मोनियस रिलेशनशिप बिटवीन द सायन्स, विज्ञान आणि अध्यात्म जर झालं तर हार्वेस्टिंग, रिचार्जिंग दोन्ही गोष्टींना ते अतिशय फायदेशीर होईल. तर आपण खूप सुंदर माहिती सांगितली आणि मला खंडारे साहेबांची अजून एक ओळख द्यावीशी वाटते की मी गेले 35 वर्ष जवळपास मी खंडारे साहेबांची आणि माझा परिचय आमची चांगली मैत्री आहे. आणि मी त्यांना 35 वर्षापासून ONGC मधल्या एक खूप स्पेसिफिक अशा कार्यामध्ये मी पाहिलेलं आहे त्यांना, त्या रोलमध्ये त्यांना पाहिलेलं आहे. मुंबई हाय हे 1974 बरोबर ना?
73. 1973 साली जेव्हा मिळालं, त्यांचं शोधून काढलं, तेव्हा खंडारे साहेबांचा खूप मोठा ह्याच्यामध्ये सहभाग होता. आणि आजतागत मुंबई हाय अजूनही कार्यरत आहे, अजूनही प्रोडक्शन आहे त्याच्यामधून निघतं. त्यामुळे आय वॉन्ट टू से ही इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट. आणि माझा छोटासा परिचय द्यायचा झाला तर गेल्या 35 वर्षापासून मी रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये आहे. पर्यावरणाशी संबंधित बरेचसे प्रयोग मी करतो. रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा एक ही माझी पॅशन आहे. तर ऑइल सेक्टरमध्ये बरंचसं काम केलेलं आहे. बरंचसं काम मी न्यूक्लिअर सेक्टरमध्येही केलेलं आहे, सहभाग आहे. तर अशा रीतीने कुठेतरी समाजाला परत काही देता यावं आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार करतच असतो. कोणी आर्थिक करतो, तर कोणी टेक्नॉलॉजी. तर आम्ही सगळे ह्या टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड असल्या कारणाने समाजाला परत असं काहीतरी देता यावं या विचाराने आम्ही झपाटलेलो आहोत.